नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण आजच्या दिवशी जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांकडे जाणार आहोत. पण तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, या ठिकाणी आपण दररोजच्या सेशनमध्ये एकतरी पुरस्कार पाहत असतो आणि एका तरी पुरस्काराचा जो काय प्रश्न आहे हा तुम्हाला निश्चितच चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करून देण्याचा जो काय प्रयत्न आहे हा मी करत असतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, मला माहिती आहे की प्रत्येक वर्षी कुठे ना कुठे पुरस्कारावरती एकतरी प्रश्न आपल्याला आलेला बघायला मिळतो आणि त्यासाठी चालू घडामोडीमध्ये सर्वात महत्त्वाचा किंवा इम्पॉर्टंट असा कुठला पार्ट असेल तर तो पार्ट पुरस्काराचा देखील असणार आहे. आणि म्हणून आपल्याला याही सेशनमधून एक पुरस्कार कव्हर करायचा आहे जो 100% परीक्षेला येणार आहे. आणि त्यासाठी कुठेही जाऊ नका, आपलं जे काय लेक्चर आहे हे शेवटपर्यंत बघत राहा. लेक्चर फार काय मोठं होणार नाही आहे आणि त्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे या पहिल्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन देतो. लक्ष द्या. बघा, इथे काय म्हटलं आहे, वज्रप्रहार हा संयुक्त लष्करी सराव आहे. आणि हा वज्रप्रहार जो संयुक्त लष्करी सराव आहे हा सराव कोणत्या दोन देशामध्ये प्रामुख्याने होत आहे, तर हा जो सराव आहे हा भारत आणि अमेरिका या दोन देशामध्ये होत आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आणि हा जो सराव आहे हा सराव नेमका कुठे होत आहे असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला काय सांगता येईल, तर प्रामुख्याने तुम्हाला काय सांगायचं आहे, हिमाचल प्रदेशमध्ये होत आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या, हिमाचल प्रदेशमध्ये नेमकं कुठे, तर बाकलोह नावाचं ठिकाण आहे किंवा तो एरिया आहे. त्या प्रदेशामध्ये प्रामुख्याने हा जो सराव आहे वज्रप्रहार हा सराव या ठिकाणी होतोय. आणि अमेरिका आणि भारत हे लष्करीदृष्ट्या एकमेकांना सहकार्य करताना या माध्यमातून दिसून येतात. आणि स्वतःचं शक्ती प्रदर्शन हे प्रदर्शित करणं हे किती महत्त्वाचं आहे हे या ठिकाणी लक्षात येत आहे. या शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून चायना हा जो देश आहे हा देश काय होईल, तर त्याचा जो काय दबदबा आहे जगावरती इम्प्रेशन पाडण्याचं जे काय प्रमाण आहे आणि त्या इम्प्रेशनमध्ये त्याला कराव्या लागणाऱ्या ज्या काय हालचाली आहेत त्या हालचालीवर कुठेतरी एक अंश ठेवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो. आणि एक सक्षमता प्रस्थापित करण्याचं काम द्विराष्ट्राच्या माध्यमातून झालेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. आपण पुढचा प्रश्न बघूयात. बघा, नुकतेच अफगाणिस्तानमधील दहशतवादी ठिकाणं जे आहेत या ठिकाणांवरती हवाई हल्ले केलेले आहेत. आणि हे हवाई हल्ले अफगाणिस्तानवरती नेमकं कोणत्या देशाने केले हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. पाकिस्तानने केले. आता मित्रांनो लक्षात घ्या, काय आहे माहिती आहे का, की अफगाणिस्तान हा जो देश आहे या देशाला 2021 मध्ये अमेरिकेने म्हणजे 2021च्या अगोदर अमेरिकेचे त्या ठिकाणी एक लष्करी जी काय राजवट आहे ती आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळत होती. आणि त्या ठिकाणी काय झालं तर तालिबान ही जी दहशतवादी संघटना आहे या तालिबानने तो देश जो आहे तो स्वतःच्या ताब्यामध्ये घेतला आणि स्वतःच्या ताब्यामध्ये घेऊन त्या देशामध्ये स्वतःचं सरकार प्रस्थापित केलं. परंतु लक्षात घ्या मित्रांनो की अफगाणिस्तान हा पाकिस्तानपेक्षा जरा बरा आहे, हे तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण पाकिस्तान देखील काय करतोय तर दहशतवादी कारवायांना सहकार्य करणारा हा देश आहे. आणि या देशाचं म्हणणं आहे की अफगाणिस्तान दहशतवादाला खतपाणी घालतोय, त्यांनी आमच्यावरती दहशतवादी कारवाया केल्या होत्या आणि त्याला प्रत्युत्तर द्यायचं म्हणून आम्ही या ठिकाणी काय केलेलं आहे, त्यांच्यावरती हवाई हल्ले केलेले आहेत. आणि हे कितपत योग्य आहे हे येणाऱ्या काळामध्ये कळेलच. हे इंटरनॅशनल जो काय मीडिया आहे त्या मीडियाच्या माध्यमातून बाहेर पडलेली ही माहिती आहे. ही माहिती कितपत योग्य आहे ही आपल्याला सिद्ध करता येईल. आणि अफगाणिस्तानने असा आरोप केला आहे की हवाई हल्ले जे पाकिस्तानने केले आहेत त्या हल्ल्यामध्ये आमचे लहान मुलं आणि जे काय निर्दोष असे जे काय लोक आहेत ते 19 लोकांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे असं अफगाणिस्तानचं म्हणणं आहे. आणि यांचं जे युद्ध आहे हे आता दिवसेंदिवस वाढताना आपल्याला बघायला मिळणार आहे. डेफिनेटली असं होताना आपल्याला बघायला मिळेल. आता बघूयात आपण पुढे जाऊन. बघा, या ठिकाणी काय म्हटलंय, रिओ ओपन 2026च्या अंतिम सामन्यात टॉमस मार्टिन एचेवेरी यांनी कोणाचा पराभव केलेला तुम्हाला दिसून येतोय. आणि एचेवेरी तुमच्या लक्षात असेल आपण यावरती मागे प्रश्न घेतला होता बघा. ओके, तर एचेवेरी कोण आहे हे एकदा मला कमेंट करून सांगा, कशी ती खेळाडू ठरलेली आहे.
बघा टॉमस मार्टिन एचेवेरी यांनी कोणाचा पराभव केला, तर बघा प्रामुख्याने कोणते खेळाडू आहेत ते अलेजांद्रो तबिलो यांचा त्यांनी काय केलेला आहे, पराभव केलेला आहे. आपण पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा, चक्रवर्ती राजा गोपालाचारी यांच्या पुतळ्याचं अनावरण हे कुणी केलं? नुकतंच आलं लक्षात, पार्लमेंटच्या समोर तो जो स्टॅच्यू आहे तो बसवण्यात आला आणि त्याचं अनावरण हे कुणी केलेलं दिसतं तुम्हाला? द्रौपदी मुर्मू, ज्या आपल्या भारताच्या आदरणीय राष्ट्रपती आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीचं जे काय व्यक्तिमत्व आहे ते द्रौपदी मुर्मू यांच्या माध्यमातून या देशाला लाभलेलं आहे. एकदम डाऊन टू अर्थ असं जे काय व्यक्तिमत्व आहे हे निश्चितच आपल्याला बघायला मिळेल. आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की राजा गोपालाचारी हे स्वतंत्र भारताचे पहिले टिंब होते. एकदा कमेंट करून सांगा कोण होते सांगा. ओके, चला पुढे जाऊयात आपण. नंतर बघा, अंजदीप जहाजाचे औपचारिक समायोजन कुठे होणार आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि हे बघा, अंजदीप हे काय, एका जहाजाचं नाव आहे आणि जे जहाज नुकतंच म्हणजे त्या जहाजाची सुरुवात करण्यात आलेली आहे. आणि हे जे जहाज आहे हे जहाज प्रामुख्याने कुठून चालू होणार आहे मित्रांनो? चेन्नई पोर्ट जे आहे या चेन्नई पोर्ट मधून ते काय होणार आहे, सुरू होणार आहे. लक्षात राहू द्या. आता आपण पुढे जाऊयात. भारतातील पहिले समर्पित क्वांटम, ओके बघा, भारतातील पहिले समर्पित क्वांटम व AI विद्यापीठ कोठे स्थापन करण्यात येणार आहे, अशा पद्धतीचा जो काय प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारला जाऊ शकतो. आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, तर हे जे विद्यापीठ आहे हे आंध्र प्रदेशमध्ये सुरू करण्यात येणार आहे. आणि आंध्र प्रदेशमध्ये नेमकं कुठे चालू करण्यात येणार आहे, तर अमरावतीला. आणि जे AI विद्यापीठ आहे हे खूप महत्त्वाचं आहे. AI वरती अलीकडे एवढे भरमसाठ प्रश्न आहेत, भयानक, आणि म्हणून तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवायचं आहे. आपण पुढे जाऊयात. परभणी जिल्हा आहे आणि परभणी जिल्ह्याचे पालक सचिव म्हणून कोणाची नियुक्ती नुकतीच करण्यात आलेली आहे? त्याचं करेक्ट उत्तर आहे तुकाराम मुंडे साहेब. आणि साहेबांचं त्या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे, तर नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते पालक सचिव म्हणून त्या ठिकाणी जाणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. आणि हा प्रश्न 101% तुम्हाला येणार म्हणजे येणार. हा एवढा महत्त्वाचा प्रश्न आहे, भयानक. ओके, परभणीचे नवीन पालक सचिव टिंब आहेत ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि आता आपण नंतर जाऊयात. बघा, बुंग नावाचा चित्रपट आहे. ओके, बुंग नावाचा चित्रपट आहे आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक तुम्हाला परीक्षेला विचारलं जातील. फरहान अख्तर आहेत आणि यांनी एवढा जबरदस्त तो पिक्चर बनवला आहे. मणिपुरी या लँग्वेजमधला तो पिक्चर आहे. आणि बघा, जी काय रिजनल लँग्वेज आहे, प्रादेशिक भाषा आहे, प्रादेशिक भाषेमध्ये तयार केलेला चित्रपट हा जर डायरेक्ट एकदम म्हणजे बेप्टा अवॉर्ड्स म्हणजे मिळवू शकतो तर ही खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. ओके, तर बुंग चित्रपटाने कोणत्या पुरस्कार सोहळ्यात सन्मान मिळाला किंवा कोणता सन्मान मिळाला, अशा पद्धतीने तो प्रश्न आहे. तर कोणता सन्मान मिळालेला आहे, तर बेप्टा अवॉर्ड्स मिळाला आहे. आणि हा जो अवॉर्ड आहे हा ब्रिटन अकॅडमी ऑफ फिल्म्स या संस्थेच्या माध्यमातून दिला जाणार आहे. जगातला सर्वात प्रतिष्ठित असा चित्रपटामध्ये अवॉर्ड समजला जातो. बॉलिवूडचे जे देखील या पिक्चरला टक्कर देणारे पिक्चर होते किंवा स्पर्धेमध्ये असणारे पिक्चर होते. परंतु हा जो चित्रपट आहे किंवा हा जो मूवी आहे हा एकदम जबरदस्त एक्सलंट परफॉर्म्स केलेला हा जो मूवी हा आपल्याला बघायला मिळतो. छोटा मुलगा आहे रोल करणारा आणि त्याला कशा प्रकारे डिस्क्रिमिनेशनला सामोरे जावं लागतं याची इत्तुंबूत जी काय स्टोरी ही यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. एक शेवटचा प्रश्न घेऊयात आपण. बघा, सरकारने मर्चंडाईज ट्रेड इंडेक्ससाठी नवीन आधार वर्ष काय केलेलं आहे, निश्चित केलेलं आहे. तर नवीन आधार वर्ष नेमकं कोणतं आहे, तर विद्यार्थी मित्रांनो नवीन आधार वर्ष हे 2022-23 असणार आहे. म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. अशा प्रकारचे जे काय प्रश्न हे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात आणि यामध्ये जर काही अडचण आली तर डेफिनेटली आस्क टू मी अँड सॉल्व टू युअर क्वेश्चन्स. ओके, चला हरकत नाही. धन्यवाद.